नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामबद्दल आपण अभ्यास करत होतो. मधले काही दिवस व्हिडिओ बनवायला जमलं नाही, काही कारणास्तव आपण पुन्हा एकदा परत सुरू करत आहोत. आपला पहिला टॉपिक कवर झाला होता नंबर वर्क, संख्याज्ञान म्हणून, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण नंबर्स बघितले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅशनल नंबर बघितले, रोमन नंबर्स बघितले, त्याच्यावरचे बऱ्याच साऱ्या क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिसही आपण केलेली होती. ओके. आज आपण सुरू करणार आहोत दुसरा टॉपिक, गणित या विषयातला, ऑपरेशन्स ऑन नंबर्स, संख्यांवरील क्रिया. ओके. याच्यामध्ये पण भरपूर 7-8 सब टॉपिक्स आहेत. एक टॉपिक आपण इथं बघणार आहोत. पहिला टॉपिक आपण जो घेतलेला आहे तो आहे आपला डिव्हिडंड, डिवायझर, म्हणजेच टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, ज्याला मराठीमध्ये म्हणू शकतो विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या. यांचा अभ्यास कशासाठी करायचा असतो? आपल्याला एखादा क्वेश्चन जर दिला असेल तर त्याला नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे आपण एक्झाममध्ये, आपल्या स्कूल एक्झाममध्ये जसं सॉल्व करतो तसं सॉल्व करायचं नाही. आपल्याला नेहमीच्या एक्झाममध्ये आपण कसं सॉल्व करतो त्या पद्धतीने सॉल्व न करता त्याला कमीत कमी वेळामध्ये लॉजिक वापरून किंवा शॉर्टकट, ज्याला तुम्ही नॉर्मल भाषेमध्ये म्हणतात त्याला शॉर्टकट नाही म्हणायचं, आपण लॉजिक वापरून आपण त्यांना कसं सॉल्व करू शकतो हे याच्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. याच्यामुळे ते सोपं जाणार आहे. डिव्हिडंड म्हणजे विभाज्य म्हणतात, डिवायझर विभाजक, आणि टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, कोणत्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत, भरपूर साऱ्या आहेत, त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा बघूया आपण विभाज्य, विभाजक नेमकं असतं काय. ओके. जेव्हा आपण नॉर्मल डिव्हिजन करतो, बघा 2 प्रकारचे तुम्हाला डिव्हिजन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. ओके. सगळ्यांच्या लक्ष स्क्रीनवरती पाहिजे. नॉर्मल 2 प्रकारचे डिव्हिजन दिसतात, ज्याच्यामध्ये बाकी हे 0 येत नाही, आणि दुसरे आहे बाकी ज्याच्यामध्ये 0 येते. 2 प्रकार आहेत. ओके. आता पहिल्यांदा बघूया ज्याच्यामध्ये बाकी 0 येत नाही. सपोज 51ला 51ला जर मी 5ने डिवाईड केलं तर माझा वरती डिव्हिजन येतो 10, बट बाकी राहते रिमाइंडर 1. अशा केसमध्ये जिथं बाकी 1 राहते त्या 5ला म्हणतात भाजक, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणणार आपण डिवायझर. ओके. तर या 51ला आपण म्हणतो भाज्य, ज्याला भाज्य केलं गेलं, ज्याला भागलं गेले, ज्याला आपण भाग दिला आहे त्याला काय म्हणतो? भाज्य. इंग्लिशमध्ये त्याला म्हणणार आहे डिव्हिडर. ज्याने भाग दिला तो भाजक, ज्याला भागला आहे त्याला 51. ओके. म्हणजे थोडक्यात समजा माझ्याकडे 10 ॲपल आहेत. ओके. या 10 ॲपलला मला काय करायचं आहे? 2ने डिवाईड करायचं आहे किंवा 2 लोकांमध्ये वाटायचे. तर आन्सर माझं काय येणार आहे? 5. टोटल काय, ज्याला कोणाला डिव्हिजन केली? 5ला डिव्हिजन केली, 10ला डिव्हिजन केली, म्हणून हे झालं माझं डिव्हिडंड. ओके. आणि कशाने डिवाईड केले? 2ने डिवाईड केले, म्हणून हे झालं माझं डिवायझर. ओके. यातनं जे आन्सर मिळालं त्याला म्हटलं मी डिव्हिजन किंवा कोशंट असं पण म्हणू शकतो. ओके. आता या केसमध्ये रिमाइंडर किती आला? 0 आला, कारण 10ला जर मी 2ने डिवाईड केलं, 2 5 जा 10, रिमाइंडर किती राहतो? 0 राहतो. ओके. बट बाकी जिथं 0 राहत नाही त्याला भाजक म्हणणार आहे, भाज्य म्हणणार आहे. ओके. बट जिथे बाकी 0 येते, रिमाइंडर 0 येतो, अशा केसमध्ये जो भाजक असतो, हा जो भाजक आहे हा भाजक चेंज होतो आणि त्याला म्हणतो आपण विभाजक. ओके. इंग्लिशमध्ये याला डिवायझर असंच नाव आहे, याला वेगळं काही नाव नाही आहे. फक्त आपण त्याला आपल्या स्टडीसाठी आपण म्हणू शकतो फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय? एखाद्या नंबरला जर कंप्लीट डिव्हिजन होत असेल तर याला म्हणतो आपण फॅक्टर. ठीक आहे. म्हणजे 50ला मी 5 × 10 या 2 फॅक्टरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, कारण तिथं काय कंप्लिटली डिव्हिजन आहे. तसंच मी 51ला 5 × 10 + 1 हे असं काहीतरी आपण लिहू शकत नाही. ओके. कारण तो आपला स्टडीचा भागच नाही आहे. तर ठीक आहे, 51ला आपण काय करू शकतो? 5 × 10 + 1. ठीक आहे. हे आपलं फॉर्म्युला आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला काय करायचे आहेत? 51ला कशाने डिवाईड होते? 5 आणि 1 10 होतं आहे का? नाही होते सर. म्हणजे या केसमध्ये 51मध्ये हा जो 5 आहे हा याला कंप्लीट डिवाईड होत नाही, म्हणून याला आपण फॅक्टर म्हणजे विभाजक म्हणणार नाही. 10ला पण आपण इथं म्हणणार नाही. ओके. बट तेच जर उलटी केस असेल, 50मध्ये त्याला 5ने पण डिवाईड होते, 10ने पण डिवाईड होते, मग या 5ला आपण म्हणू शकतो फॅक्टर म्हणजे विभाजक, तसंच 10ला पण आपण म्हणू शकतो फॅक्टर किंवा विभाजक. ओके. दोन्हीमध्ये फरक आला. ज्या डिव्हिजनची रिमाइंडर 0 येत नाही तिथं भाजक आणि भाज्य हे वर्ड्स वापरले जातात. ओके. जिथं बाकी 0 येते, रिमाइंडर 0 येते, तिथं विभाजक आणि विभाज्य हे शब्द वापरले जातात. इंग्लिशमध्ये फक्त आपण
आत्तापुरता आपण स्टडीसाठी भाजकला आपण इथं डिवायझर म्हणतो, ओके, भाज्यला डिव्हिजन म्हणणार आहे. आणि आपल्याला स्टडी करताना डिव्हिजन नाही, डिव्हिडंट, भाज्यला काय म्हणणार आहे आपण, डिव्हिडंड म्हणणार आहे. फक्त इथं आपल्याला स्टडी करण्यासाठी विभाजक जो आहे त्याला आपण म्हणणार आहे फॅक्टर्स, आणि विभाज्याला म्हणणार आहे एकतर मल्टिपल म्हणू शकतो किंवा डिव्हिजिबल, की हा कशाने तरी डिव्हिजिबल आहे. ओके, ठीक आहे. हा जो 50 आहे, हा 50 कशाने तरी डिव्हिजिबल आहे, म्हणजे हा विभाज्य आहे. ओके, कशाचा तरी विभाज्य आहे. 50ला कशाने विभाज्य होऊ शकतो, 5ने विभाज्य होऊ शकतो, 2ने होऊ शकतो, 10ने होऊ शकतो. म्हणजे हा 50 कोणाचा तरी विभाज्य आहे ज्याला कम्प्लिटली डिव्हिजिबल होऊ शकतो. ओके, फक्त याच्यासाठी आपण इथं दोन्ही शब्द वापरू शकतो. हे ॲक्च्युअल मॅथमॅटिक्समध्ये याला सबस्टिट्यूट नाहीत. ओके, ॲक्च्युअल मॅथमॅटिक्समध्ये विभाजकसुद्धा डिव्हिजन म्हणूनच वापरतात, विभाज्याला डिव्हिडंड म्हणूनच शब्द वापरला जातो. आपल्या स्टडीसाठी, स्कॉलरशिपसाठी आपण हा 2 प्रकार आपण घेऊ शकतो. तर दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल, आय होप, असं मी तुम्हाला म्हणू शकतो की नेमकं फरक काय आहे बाकी शून्य असताना, बाकी शून्य नसताना. आपला जो फोकस राहणार आहे तो या टाईपवर राहणार आहे, ज्याची बाकी शून्य येणार आहे. ओके, आणि क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला याच्यावरतीच क्वेश्चन आहे, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येणार नाही आहे. आला तरी एखाद दुसरा ऑड केसमध्ये येऊ शकतो. ओके, पण शक्यतो येणार नाही. चल मग पुढे जाऊया आपण. आपल्याला या फॅक्टर्स मल्टिपल आणि डिव्हिजिबल म्हणजे विभाजक आणि विभाज्यवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ओके ओके, चला तर पुढे व्हायच्या आधी थोडंसं भाग बघूया आपण. नेमकं हे फॅक्टर्स आणि मल्टिपल्स किंवा डिव्हिजिबल्स काय प्रकारे हे बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एक तुम्हाला नंबर दिलेला आहे. ओके, एक तुम्हाला संख्या दिलेली आहे. या संख्येला जर मी कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, तर जे काही आन्सर भेटेल त्याला म्हणतो आपण मल्टिपल्स. कोणत्या? या नंबरचे मल्टिपल्स, किंवा या नंबरने या मल्टिपल्सला डिव्हिजन केलं जाऊ शकतं, डिव्हिजिबल आहेत. ओके, हे तर लक्षात आलं. आता तसंच आपण जर उलटं केलं, या नंबरने आपण यांना डिवाईड करतो आहे, बट या नंबरला पण कोणीतरी डिवाईड होत असेल ना. ओके, म्हणजे मी जर सपोज इथं 12 नंबर घेतला, ही माझी संख्या आहे. आता या 12नी कोणाकोणाला डिवाईड होऊ शकतं, की म्हणजेच 12चे मल्टिपल कोण आहेत, 12ने 12ला डिवाईड होऊ शकतं, 12ने 24ला होऊ शकतं, 36ला होऊ शकतं, 48ला होऊ शकतं. असं कितीतरी आपण नंबर फाइंड आउट करू शकतो इन्फायनाईटपर्यंत. ओके, या केसमध्ये 12ने या सगळ्या नंबरला डिव्हिजन होऊ शकते, कंप्लीट डिव्हिजन होऊ शकते. ओके, म्हणून हे जे पुढचे आहे त्यांना म्हणतो आपण मल्टिपल्स. ओके, आता थोडंसं आपण उलटं जाऊया. आता हा जो 12 आहे, या 12ला पण असे काही नंबर्स असतील ज्यांनी या 12ला डिवाईड होऊ शकतं, हो की नाही. 12ला पण डिवाईड होऊ शकतं, 1ने डिवाईड होऊ शकतं. येस सर, 1 12 जा 12. 2ने पण भाग जाऊ शकतो, 3ने भाग जाऊ शकतो, 4ने भाग जाऊ शकतो, 6ने भाग जाऊ शकतो, आणि 12ने पण भाग जाऊ शकतो. ओके, डिव्हिजन पॉसिबल आहे. म्हणजे 12ला 1 2 3 4 6 12 या सगळ्या नंबरने काय होऊ शकतं, कंप्लीट डिव्हिजन होऊ शकतं. मग हे जे नंबर्स आहेत यांना आपण म्हणतो फॅक्टर्स ऑफ 12. हे 12चे फॅक्टर्स आहेत, म्हणजे हे जे एवढे फॅक्टर्स आहेत या सगळ्या फॅक्टर्सनी 12ला डिवाईड होऊ शकतं. स्टेटमेंट नीट आहे का. हे जे नंबर आहे 1 2 3 4 6 12 यांनी 12ला डिव्हिजन होऊ शकते, कंप्लीट डिव्हिजन, ज्याच्यामध्ये बाकी रिमाइंडर 0 येतो, त्याला म्हणतात फॅक्टर्स. आणि या 12ने हे जे पुढचे नंबर आहेत 12 24 36 48 या सगळ्यांना डिवाईड करू शकतो. ठीक आहे, 12ने करू शकतो, इकडे 12ला डिवाईड होऊ शकतो. ओके, परत एकदा स्टेटमेंट आहे का, फॅक्टरने 12ला डिवाईड करतात आणि 12ने मल्टिपलला डिवाईड करतात. ओके, ही चेन आहे अशी. दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल, फॅक्टर्स आणि मल्टिपल्समध्ये तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, मग हे तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं कसं वर्क करतं. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, 36 घेतलेलं आहे. ओके, 36ला डिवाईड करणारे किती आहेत, इथं मी थोडंसं मोठं काढतो. 36. ओके, 36 या नंबरला डिवाईड करणारे कोणते नंबर्स आहेत बघा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 18 आहे, 36 आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या नंबरने 36ला डिवाईड होतं, म्हणून या सगळ्या नंबरला म्हटलं जातं फॅक्टर्स. काय म्हणतात त्यांना, फॅक्टर्स म्हणतात. ओके, ह्या सगळ्यांना काय म्हणणार आहे आपण, फॅक्टर्स. आता 36ने कोणाला डिवाईड होऊ शकतं, जे 36च्या टेबलमध्ये येतात.
ओके, जे 36च्या टेबलमध्ये येतात. मग 36ने कोणाकोणाला डिवाईड होते बघा बरं. 36ने 36 लावणार आहे. 36 वन जा 36, पुन्हा 36 टू जा 72, 36 थ्री जा 108. या टाईपमध्ये 36चा टेबल आपण कितीही लिहिला तरी आपल्याला तो थांबणार नाही आहे. ओके, म्हणजे आपण हे इन्फायनाईटपर्यंत आपण जाऊ शकतो. हे लक्षात झालं. मग इकडचे जे नंबर्स आहेत यांना आपण म्हणतो मल्टिपल्स. कोणाचे मल्टिपल्स? मल्टिपल्स, एक मिनटं, मल्टिपल्स ऑफ 36. इकडे आपण म्हणू शकतो फॅक्टर्स ऑफ 36. ओके, दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. फॅक्टरने दिलेल्या नंबरला डिवाईड होतं आणि मल्टिपल्स म्हणजे दिलेल्या नंबरने त्या मल्टिपलला डिवाईड होतं. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. आता काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्या. जे फॅक्टर्स आहेत त्यातला सगळ्यात कुठलाही फॅक्टर असू द्या, कुठलाही नंबर असू द्या, त्यातला सगळ्यात लहान विभाजक स्मॉलेस्ट फॅक्टर हा नेहमी 1 असतो. ठीक आहे, स्मॉलेस्ट फॅक्टर हा नेहमी 1 असतो. आणि फॅक्टरच्याच लिस्टमध्ये, विभाजकाच्याच यादीमध्ये सर्वात मोठा विभाजक, ग्रेटेस्ट किंवा हायेस्ट फॅक्टर कोण असतो? तर तो नंबर स्वतः असतो 36. ठीक आहे, कोणताही नंबर घ्या, 36मध्ये सगळ्यात मोठा विभाजक कोण आहे? सेम दॅट नंबर इटसेल्फ. 36ला 36. इकडं पण बघा 12मध्ये 12 आणि 12. ओके, याचा उपयोग कुठं लक्षात घ्यायचा बघा. ते ग्रेटेस्ट आणि किंवा हायेस्ट फॅक्टर याचा उपयोग कुठं होणार आहे? आपल्याला लसावी मसावी काढायचं आहे. इंग्लिशमध्ये HCF किंवा GCM नाही, GCF किंवा आणि LCM, HCF आणि LCM या टॉपिकमध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे. सर्वात मोठा विभाजक कोणताही नंबर असेल त्याचा सर्वात मोठा विभाजक काय असतो? तो नंबर स्वतः असतो. हायेस्ट फॅक्टर द नंबर इटसेल्फ. ओके, फॅक्टरमधल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठलाही नंबर असू द्या, फॉर एनी नंबर स्मॉलेस्ट फॅक्टर इज 1, सर्वात लहान विभाजक 1. आणि फॉर एनी नंबर सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. ग्रेटेस्ट ऑर हायेस्ट फॅक्टर दॅट नंबर इटसेल्फ. ओके, आता इकडे मल्टिपलच्या बाजूला येऊ दे. सर्वात लहान विभाज्य, ओके, स्मॉलेस्ट मल्टिपल ती संख्या स्वतः. ओके, दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा फॅक्टरची गोष्ट करतो तेव्हा सगळ्यात मोठा फॅक्टर तो नंबर स्वतः असतो. आणि जेव्हा मल्टिपलची गोष्ट करतो, विभाज्याची गोष्ट करतो, तर सगळ्यात लहान विभाज्य तो नंबर स्वतः. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. द नंबर, दिलेली संख्या, सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाज्य हे सगळे काय असतात? सेम असतात. ओके, द नंबर, ग्रेटेस्ट फॅक्टर आणि स्मॉलेस्ट मल्टिपल हे सगळे काय असतात? सेम असतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात मोठा विभाज्य, ग्रेटेस्ट मल्टिपल हे आपण फाइंड आउट करू शकत नाही. सो याचा आन्सर लिहू शकता इन्फिनिटी, तुम्ही लिहू शकता, काही सांगता येत नाही. ठीक आहे, मग काही पॉईंट्स आहेत खाली, ते खाली पॉईंट्स बघा. फॉर एनी नंबर स्मॉलेस्ट फॅक्टर इज ऑलवेज 1. ठीक आहे, आता वरती जे तुम्हाला शिकवलं तेच फक्त पॉईंटच्या रूपामध्ये तुम्हाला इथं मेन्शन केलं आहे. ओके, स्मॉलेस्ट फॅक्टर फॉर एनी नंबर स्मॉलेस्ट फॅक्टर इज ऑलवेज 1. ओके, स्मॉलेस्ट फॅक्टर. ग्रेटेस्ट फॅक्टर द नंबर इटसेल्फ. ओके, ती संख्या स्वतः. हायेस्ट, सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. याला आपण द अल्सो कॉल्ड द लास्ट फॅक्टर, शेवटचा विभाजक असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, ठीक आहे, या ग्रेटेस्ट फॅक्टरला काय म्हणू शकतो आपण? शेवटचा विभाजक. शेवटचा विभाजक. ठीक आहे, शेवटचा फॅक्टर सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओके, स्मॉलेस्ट मल्टिपल, सर्वात लहान विभाज्य द नंबर इटसेल्फ अगेन. ओके, याला आपण पाहिजे तर इथं पुस्तकात दिलेलं नाही कुठं, असंच एक डोक्यात आलं म्हणून सांगतो. प्रथम विभाज्य असं म्हणू शकतो. ओके, याच्यावरनं फक्त लक्षात आलं, हे कुठं पुस्तकात दिलेलं नाही आहे, फक्त डोक्यात आलं म्हणून लगेच सांगून टाकलं. याला आपण प्रथम विभाज्य म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात आलं का तुमच्या? 3 गोष्टी कुठल्याही नंबरमध्ये समान असतात. शेवटचा विभाजक, ठीक आहे, विभाजक शेवटचा विभाजक, ती संख्या, कुठली संख्या असू द्या, त्या संख्येचा शेवटचा विभाजक आणि त्या संख्येचा
प्रथम विभाज्य हे काय असतात नेहमी सेम असतात. इंग्लिशमध्ये जर लिहायचं झालं तर लास्ट फॅक्टर, ती नंबर वॉट एव्हर द नंबर इज गिवन टू यू, अँड फर्स्ट मल्टिपल हे काय असतात नेहमी सेम असतात. ठीक आहे, हा पॉईंट पण इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे बघा, 1 इज अ फॅक्टर और विभाजक ऑफ ऑल नंबर्स. कुठलाही नंबर असू द्या, 1 हा त्याचा फॅक्टर असणार आहे किंवा त्याचा विभाजक असणार आहे. कारण आपण 5वी 6वीमध्ये शिकलेले एनी नंबर मल्टिप्लाय बाय 1 द नंबर इट सेल्फ. हे आपण लहानपणी शिकलेलं. कुठल्याही नंबरला 1ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार आहे, तोच नंबर येणार आहे. त्यामुळे 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असणार आहे, हे कंपल्सरी आहे. ओके, मग 1 साठी काय, फॉर 1 स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट फॅक्टर इज ऑलवेज 1. ओके, स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट फॅक्टर बघा, स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट फॅक्टर इज ऑलवेज 1. ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट फॅक्टर वेगळा, ग्रेटेस्ट फॅक्टर असं होणार नाही. फॅक्टर म्हणते बरं का, मल्टिपल नाही. मल्टिपल याला इन्फायनाईट असणार, हे लक्षात धरून चालायचं कुठल्याही नंबरला. स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट फॅक्टर म्हणजे स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट फॅक्टर हे दोन्ही काय असणार आहे, 1 हे सेम असणार आहे. ओके, पुढे 0, शून्याला कोणताही विभाजक नाही, फॅक्टरलेस नंबर. 0 हॅज नो फॅक्टर. शून्याला कोणताही विभाजक किंवा फॅक्टर नाही. 0 हॅज नो फॅक्टर. ओके, 0ला कोणताही फॅक्टर नाही आहे, म्हणून आपण 0ला आपण फॅक्टरलेस नंबर असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, पुढे जायच्या आधी अजून एक गोष्ट इथं सांगायची राहिली. बघा, आपण नंबर बघितला, नंबरचे आपण फॅक्टर बघितले. ओके, ग्रीन कलरमध्ये लिहितोय. आणि आपण काय बघितले, मल्टिपल बघितले. ओके, आता जर तुम्हाला काही स्टेटमेंट पण येऊ शकतात, त्या स्टेटमेंटसाठी हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्टेटमेंटवरती पण क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यासाठी हे तर जे ग्रीनमध्ये डायग्राम देतो, डायग्राम लक्षात ठेवा. कोणताही नंबर दिला असेल, त्याचे फॅक्टर्स हे नेहमी त्याच्यापेक्षा एकतर लेस दॅन असतील किंवा इक्वल असतील. ओके, कोणतीही संख्या असेल, त्याचे विभाजक हे त्याच्यापेक्षा लहान तरी असतील किंवा त्याच्या एवढे असतील, त्याच्यापेक्षा मोठे असणार नाहीत, ग्रेटर दॅन असणार नाहीत. ओके, आणि तसंच पुढं जर बघितलं, कोणतीही संख्या दिली असेल आणि त्याचं मल्टिपल जर असेल, तर ती संख्या त्या मल्टिपलपेक्षा नेहमी एकतर लहान असेल किंवा सेम असेल. ओके, इथे दिलेलं आहे, हा बॉक्स दिलेला आहे, हा बॉक्स लक्षात ठेवायचा. कोणत्याही नंबरचा फॅक्टर एनी नंबरचा फॅक्टर हा नेहमी नंबरपेक्षा लहान असेल किंवा इक्वल असेल. ओके, आणि कोणताही नंबर असेल त्याचा जो मल्टिपल असेल तो त्या नंबरपेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल, या टाईपमध्ये. ओके, बघा ना, 36चे फॅक्टर्स बघा, हे सगळे फॅक्टर्स 36पेक्षा एकतर कमी आहेत किंवा इक्वल आहेत. तसंच मल्टिपल बघा, हे मल्टिपल त्या नंबरपेक्षा ग्रेटर आहेत, सगळे ग्रेटर आहेत किंवा ह्या 36ला इक्वल आहे. ओके, हे लक्षात आहे सगळ्यांच्या. हे महत्त्वाचे पॉईंट्स इथं तुम्हाला स्टेटमेंटवरती क्वेश्चन येतात, काही क्वेश्चन्स आहेत पुढं, त्या टाईपमध्ये येऊ शकतात. ओके, पुढे जाऊया. पुढचा पार्ट आहे आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. सगळ्यात महत्त्वाचा भाग, विभाज्यतेच्या कसोट्या. प्रत्येक गोष्टीचं आपण इथं नीट लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. ओके, एकच मिनटं. काय प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 2, इथं मी TOD शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. ओके, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शॉर्ट फॉर्म वापरला, पूर्ण वेळ लिहित बसलेलं नाही आहे, आपल्याला स्कॉलरशिपमध्ये वेळ वाचवायचा असतो. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 2ची कसोटी. काही नाही, 2ची कसोटी सगळ्यात सिम्पल आहे. ओके, लास्ट डिजिट चेक करायचा. कुठलाही नंबर दिला असेल त्याचा लास्ट डिजिट 0 2, शेवटचा अंक, कुठल्याही नंबरचा शेवटचा अंक, लास्ट डिजिट म्हणजे युनिट प्लेसवरचा अंक, एकक स्थानावरचं डिजिट तुम्हाला चेक करायचं आहे. एकक स्थानावरचा अंक तुम्हाला चेक करायचा, युनिट प्लेसचा डिजिट 0 2 4 6 8 असेल लास्ट डिजिट, तर ती संख्या, दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2.
जर ठीक आहे, स्टेटमेंट आहे का, जर एखाद्या संख्येच्या शेवटच्या स्थानी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर ती संख्या तुम्ही दोनने डिव्हिजिबल आहे, दोनने भागाकार देऊ शकतं असं तुम्ही म्हणू शकता. इफ द नंबर कंटेन्स इफ द लास्ट डिजिट ऑफ अ नंबर कंटेन 0, 2, 4, 6, 8 एनी वन ऑफ दीज देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी कोणती संख्या विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. जस्ट चेक आउट द लास्ट डिजिट ऑफ इच नंबर. प्रत्येक वेळेला डिव्हिजन करत बसायची नाही, फक्त शेवटचा नंबर चेक करायचा. 353 इज इट द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. जस्ट चेक आउट द लास्ट नंबर 3. 3 इज नॉट इन द लिस्ट. 0, 2, 4, 6, 8च्या लिस्टमध्ये आहे का 3? नाही आहे. सो दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ओके, दोन्ही डिव्हिजिबल नाही. ओके, तसंच 4, 5 असा नंबर दिला आहे. आता या नंबरला काय करायचं विचारले, इज इट द नंबर डिव्हिजिबल बाय 2. डिवाईड करत बसायचं नाही, डायरेक्ट शेवटचा नंबर चेक करायचा, लास्ट डिजिट युनिट प्लेसवरचा डिजिट चेक करायचा. 2 आहे, येस इट इज डिव्हिजिबल बाय 2. हा दोन्ही डिव्हिजिबल आहे. ओके, पुढे TOD ऑफ 4 आणि TOD ऑफ 8. ओके, आता आपण मागच्या केसमध्ये काय बघितलं होतं, 4ची विभाज्यतेची कसोटी, 8ची विभाज्यतेची कसोटी. 2च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 2 मध्ये आपण काय बघितलं होतं, लास्ट डिजिट. ओके ओके, काय बघितलं होतं आपण, लास्ट डिजिट बघितलं होतं. 4साठी काय करायचं आहे, लास्ट 2 डिजिट मस्ट बी डिव्हिजिबल बाय 4. ओके, 2साठी काय केलं होतं, जर शेवटचा डिजिट 2, 4, 6, 8 असेल, 0, 2, 4, 6 असेल तर तो दोनने डिवाइड असतो. ओके, 4साठी काय करायचं आहे, लास्ट 2 डिजिट्स मस्ट बी डिव्हिजिबल बाय 4. शेवटचे 2 अंक, कुठलाही नंबर घ्यायचा, कुठलाही नंबर असू द्या, किती मोठा असू द्या, फक्त शेवटचे 2 नंबर घ्यायचे. शेवटचे 2 अंक म्हणजे कोणते, युनिट प्लेसवरचे आणि टेन्स प्लेसवरचे, एकक स्थानावरचा आणि दशक स्थानावरचा अंक घ्यायचा आणि त्याला 2ने डिवाइड करायचं. जर त्याला 2ने डिवाइड होत असेल तर तो नंबर 4ने डिव्हिजिबल आहे. ओके, आता प्रश्न असा आहे, 454 इज इट डिव्हिजिबल बाय 4. ओके, आता पूर्ण नंबरला बघत नाही बसायचं, 54ला चेक करायचं, 54 डिवायडेड बाय 4. ओके, याला डिवाइड होतोय का बघा, 4 एके 4, 14, 4 त्रिक 12, 2, रिमाइंडर नॉट इक्वल टू 0, म्हणजे दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ओके, दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. मग हा 2ने डिवाइड होतोय का, 2ने, यस सर होते, कारण लास्ट डिजिट 4 आहे, म्हणजे हा 2ने डिवाइड होते, पण 4ने डिवाइड होत नाही. कळाले, म्हणजे एकच नंबर आहे ज्याला आपण म्हणू शकतो 2ने डिव्हिजिबल आहे बट 4ने डिव्हिजिबल नाही. ओके, अजून एक नंबर घेऊया. ओके, हा नंबर घेतला. या नंबरला प्रश्न आहे आता, चेक आउट वेदर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 ऑर नॉट. या नंबरला 4ने डिवाइड होते का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, आता इथं डिव्हिजन करत बसायचं नाही. 2ने होतंय का सर, 2ने होतोय, लास्ट डिजिट 2 आहे म्हणजे 2ने होतंय. 4साठी काय आहे, लास्ट 2 डिजिट घ्यायचे. लास्ट 2 डिजिट काय, 12 आहे, डिव्हिजिबल बाय 4 आहेत का, यस सर. 4 3 12, 4 एके 4, 4 3 12, 4 3 12, 3ने डिवाइड होतं आहे, म्हणजे इथं रिमाइंडर काय होतं माझा 0 होतं आहे, म्हणजे हा 4ने पण डिव्हिजिबल आहे. द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 ऑल्सो. ओके, हे लक्षात आले, क्लिअर आहे. 2साठी काय बघितलं होतं, फक्त लास्ट 1 डिजिट युनिट प्लेसवरचा. 4साठी लास्ट 2 डिजिट युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस. तसंच तुम्हाला 8चं आहे, लास्ट 3 डिजिट्स मस्ट बी डिव्हिजिबल बाय 8. ओके, शेवटचे 8 डिजिट तुम्हाला काय करायचे, शेवटचे 3 डिजिट हे 8ने डिव्हिजिबल पाहिजेत. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या.
मग आता वरचाच नंबर घेतला 40846212. याच्यामध्ये काय बघायचं आहे, वेदर दिस इज नंबर वेदर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 ऑर नॉट, हे तुम्हाला चेक करायला सांगितले. मग फक्त शेवटचे 3 नंबर घ्यायचे. कोणते? 212. याला 8ने डिवाईड करायचं. ओके, 8 1 8 8 2 16 5 8 8 48 4 उरले. रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे याला 8ने डिवाईड होत नाही या टाईपमध्ये. ओके, हे शॉर्टकट्स आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक नंबर डिव्हिजन करत बसायचं नाही. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या. याचे एक्झाम्पल घेणार आहोत आपण पुढं. 3 आणि 9ची डिव्हिजन सेम आहेत. सम ऑफ डिजिट्स इन नंबर मस्ट डिव्हिजिबल बाय 3. सेम 9ची आहे. सम ऑफ डिजिट्स इन नंबर मस्ट डिव्हिजिबल बाय 9. ओके, आता मागचाच एक नंबर घेऊया. 40846212. 40846212. ओके, आता याला विचारले 3ने डिवाइड होतोय का नाही. तेच नंबर घेऊ आपण. 40846212. याला 3ने डिवाइड होतोय का चेक करायचं आहे. ओके, काय सांगितलं? सम ऑफ डिजिट्स, प्रत्येक डिजिटची सम करायची. 4 + 0 + 8 + 4 + 6 + 2 + 1 + 2, या सगळ्यांची ॲडिशन करायची, चेक करायचं आहे. ओके, आता यांची ॲडिशन करूया. 8 4 12 4 16 6 22 आणि 2 22 आणि 2 24 25 26 27, यांची टोटल ॲडिशन 27. दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. 9 येतं. रिमाइंडर याच्यामध्ये येतो 0, म्हणजे हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे. ओके, सिमिलर केसमध्ये इथं पण ते सेम करायचं आहे. सगळ्यांची ॲडिशन करायची. 4 + 0 + 8 + 4 + 6 + 2 + 1 + 2, यांची ॲडिशन किती आली होती? 27 आली होती. हा 9ने डिव्हिजिबल आहे. येस सर आहे. 9 3 जा 26, रिमाइंडर येतो 0, म्हणजे हा नंबर 9ने पण डिव्हिजिबल आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, आता प्रत्येक वेळेला किती मोठा नंबर असला, प्रत्येक वेळेला काय करायचं, आता इथे लक्षात घ्या. इथे एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. प्रत्येक वेळेला सगळ्या अंकांची डिजिट शोधत बसायचं नाही. ठीक आहे, डिजिट शोधत बसायचं नाही आहे ते नंबर काय करायचे, फक्त नीट लिहून घ्या. 40846212. इथे पण तेच नंबर 40846212. ओके, आता 3 आणि 9चे विचारले. आता फक्त 3वर लक्ष द्या. 3ने डिव्हिजिबल पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, ह्यांची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये पाहिजे. ओके, मग तुम्ही ह्या नंबरमध्ये जे डिजिट्स आहेत त्यांचं असं ग्रुपिंग करा ज्याला 3ने डायरेक्टली डिवाईड होईल. ओके, म्हणजे 2 + 1 केलं 3 होणार आहे, म्हणजे याला 3ने डिवाईड होईल. ओके, कट झाला. 6 + 2 8 केला, हा जो ग्रुप केला याला 6 + 2 याला डिवाईड होईल का? नाही होणार. ओके, मग हा ग्रुप पॉसिबल नाही आहे. हां, बट हा जो 6 आहे, या 6ला 3ने डिवाईड होईल का? यस सर होईल. ह्याला कट करा. 4 आणि 2ला, यस सर. या दोघांच्या ॲडिशनला 4 + 2, या दोघांच्या ॲडिशनला 3ने डिवाईड होईल. हे 2 कट झाले. आता 0ला कट होईल. 3 0 जा 0, डिव्हिजन होईल. राहिले किती? 8 + 4, 8 आणि 4 12, याला पण 3ने डिव्हिजिबल आहे. सगळे नंबर कट झाले. ओके, सगळे नंबर कट झाले, म्हणजे हा जो नंबर आहे हा 3ने डिव्हिजिबल आहे. या टाईपमध्ये तुम्ही शॉर्टकट मारू शकता. प्रत्येक वेळेला ही सगळ्यांची ॲडिशन करत बसायची नाही, काटाकाटी करायची. ओके, इथं पण तसंच. इथं कुठलं पाहिजे? 9च्या टेबलमधलं पाहिजे. आता 3च्या टेबलमधलं नको आहे, मला काटलं पाहिजे 9च्या टेबलमध्ये. मग बघितलं माझ्या लक्षात येते 8 आणि 1 या दोघांची ॲडिशन केली तर तो 9ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे 8 आणि 1 गेला, 0 गेला, राहिलं काय 4 4 4 6 2 2. ओके, आता याच्यामध्ये असं कुठलंही कॉम्बिनेशन बनतं आहे का? 6 4 10 4 14. ओके, आता अशा याच्यामध्ये कुठलंही कॉम्बिनेशन बनत नाही की जे 9च्या टेबलमध्ये आहे डायरेक्टली. मग 4 आणि 4 8, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16 आणि 2 18.
ओके, यांची ॲडिशन 18 आली, 9 डिव्हिजिबल आहेत, म्हणजे हे सगळे 9 डिव्हिजिबल आहेत. हा नंबर तुम्ही डायरेक्टली शोधू शकता विदाउट डुईंग ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये पाहिजे तर आपण अजून एक नंबर घेऊया. काय घेता येईल बरं नंबर? ठीक आहे, बघूया, जो मनातील तो घेऊया. थोडासा ग्रीन पेन घेतो. ओके, आता काहीतरी रॅन्डम नंबर घेतला, हा डिव्हिजिबल आहे की नाही मला माहीत नाही, चेक करूया आपण. ओके, आता काय पाहिजे आपल्याला? 9 डिव्हिजिबल आहे की नाही. मग ह्याची हे जे अंक आहेत या नंबर्समध्ये जे डिजिट्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन असं करायचं की त्यांची ॲडिशन हे 9च्या टेबलमध्ये आली पाहिजे. ओके, जर मी नीट बघायला गेलं 7 आणि 2, 7 + 2 9 होतात. ओके, इथं काट मारली बघा. 7, स्क्रीनवर लक्ष राहू द्या सगळ्यांचं, इकडे तिकडे बघू नका, कळणार नाही तर. 7 आणि 2, 7 + 2 9 होतात, म्हणजे हे डिव्हिजिबल बाय 9 आहे. 9ला 9 डिवाइड होतं, 0ला डिवाइड होतं. ओके, 6 आणि 3 या दोघांचं कॉम्बिनेशन 9 डिवाइड आहे. 5 + 4 9 डिवाइड आहे. ओके, काय उरलं मग? 1 + 3 + 1. कुठला कुठला उरला आहे बघा, कुठला कुठला उरला आहे? हा उरला आहे, हा उरला आहे आणि हा उरला आहे. 1 + 3 + 1 हे झालं 5. हा 5 9 डिव्हिजिबल नाही आहे. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे हा 9 डिव्हिजिबल होणार नाही. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. तसंच हाच नंबर आपण जर 3साठी बघितला, 2 1 3 7 4 5 6 3 1 9 0. ओके, 3साठी काय करायचं आहे? 3च्या टेबलमधला पाहिजे मला. ओके, 3साठी काय पाहिजे मला? 3च्या टेबलमध्ये मधला पाहिजे. 9साठी 9च्या टेबलमधला, 3साठी 3च्या टेबलमधला. मग बघितला हा 3 गेला, 3 1 जा 3, हा 3 गेला, 3 2 जा 6, 3 9 जा 3 3 जा 9, 3 0 जा 0. ओके, इकडे बघा आता ह्या दोघांची ॲडिशन 2 + 1 ही पण कॅट झाली. 5 + 4 5 4 9, 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे हा 4 आणि 5 पण गेला. ओके, उरला काय तर माझ्याकडे 7 आणि 1 उरला, म्हणजे 7 + 1 हा 8 आहे. 8ला 3 डिवाइड होत नाही. रिमाइंडर इथं माझा 2 येतो, म्हणजे हा नंबरसुद्धा 3 डिव्हिजिबल नाही आहे. या टाईपमध्ये तुम्ही शॉर्टकट घेऊ शकता. ओके, आय होप तुम्हाला ह्या सगळ्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कळाल्या असतील. जर एखादी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी किंवा विभाज्यतेची कसोटी तुम्हाला नसेल समजली, कॉमेंटमध्ये तसं सांगा की सर ही कसोटी आमची परत घ्या, मी परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजावून सांगेन. ओके, पुढे जाऊया. TOD ऑफ 6. हां, याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, एखादा नंबर ज्याला 9 डिवाइड होतो आहे. ओके, एखादा नंबर ज्याला 9 डिवाइड होते त्याच नंबरला 3 डिवाइड होणार, कंपल्सरी होणार. ओके, 3 कंपल्सरी होणार. बट एखाद्या नंबरला 3 डिवाइड होतं आहे असं कंपल्शन नाही आहे की 9 डिवाइड झालंच पाहिजे. एकतर ते होऊ पण शकतं किंवा होऊ पण शकत नाही. ओके, हे लक्षात घ्या. एखाद्या नंबरला परत एकदा सांगते, इफ एनी नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर मे बी डिव्हिजिबल बाय 9 और मे नॉट बी डिव्हिजिबल बाय 9. पॉसिबल आहे. ओके, बट in reverse case, if a number is divisible by 9 then that number must be completely divisible by 3 also. ओके, एखाद्या नंबरला जर 9 डिवाइड होत असेल तर त्याला 3 डिवाइड होणारच. ओके, आणि जर एखाद्या नंबरला 3 डिवाइड होत असेल तर त्याच नंबरला 9 डिवाइड होऊ पण शकतं किंवा नाही पण होऊ शकत. ओके, एक्झाम्पल जर घ्यायचं झालं 27ला 9 डिवाइड होते का सर? होत आहे. 3 डिवाइड होते का सर? होत आहे. कंपल्सरी होणार आहे. ज्याला 9 डिवाइड होते त्याला 3 डिवाइड होणार. 36. ओके, 36ला 9 डिवाइड होते सर. 3 होणार म्हणजे होणार. 12 3 जा 36 कंपल्सरी. बट याच्या जर उरत मी घेतलं 21, या 21ला 3 डिवाइड होते सर. 9 होते का? नाही होते सर. लक्षात येते? 30 घेतला, 30ला 3 होत आहे का सर? होतं आहे. 9 होते का? नाही होत सर. 36 घेतला, 3 होतं आहे का? होतं आहे. 9 होते का? होतं आहे. म्हणजे असे काही नंबर्स आहेत ज्याला फक्त 3 डिवाइड होते, 9 होत नाही. उलट्या केसमध्ये
असे सगळे नंबर्स आहेत ज्याला 9 पण डिवाइड होते आणि त्याला 3 पण डिवाइड होणार म्हणजे होणार. ओके, पुढे पुढचा भाग आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 6. सिंपल आहे. इफ अ नंबर is divisible by 2 and 3, then that number is also divisible by 6. काय सांगितलं आहे, एखाद्या नंबरला जर 2ने आणि 3ने एकाच वेळेला भाग जात असेल तर त्या नंबरला 6ने सुद्धा भाग जातो. ओके, छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण 436. ओके, आणि त्याच वेळेला दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण 786. ओके, 786. ओके, आणि विचारलं या दोन नंबरला 6 डिवाइड होते का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. मग आपले 6ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, 6ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, जर एखाद्या नंबरला 2ने आणि 3ने भाग जात असेल तरच 6ला भाग जाणार आहे. ओके, मग चेक करूया 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय आहे. सर 2च्या टेस्टसाठी शेवटचा डिजिट बघायचा आहे. इथं शेवटचा डिजिट काय आहे, 6 आहे. ओके, इथं शेवटचा डिजिट 6 आहे म्हणजे ह्याला 2ने डिवाइड होणार आहे. हे काय आलं आहे. 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय आहे. सर सगळ्या नंबरची ॲडिशन करायची. ओके, सगळ्या नंबरची ॲडिशन 4, 3, 6. ओके, आता छोटा नंबर आहे, तुम्ही डायरेक्टली ॲडिशन केली तरी चालेल किंवा काटाकाटी केली तरी चालेल. काटाकाटी म्हणजे ॲडिशन किती येणार याची, 6 3 9 4 13, नॉट डिव्हिजिबल बाय 3. ओके, आणि काटाकाटी केली तरी कसं, 3च्या टेबलमधले ॲडिशन बघायची. 3ने 3ला होतं, 3ने 6ला होतं, 3ने 4ला होत नाही, म्हणजे या नंबरला 3ने डिवायजेबल होत नाही. मग आपल्याकडे कंडिशन काय आली, 2ने पण डिव्हिजिबल आहे बट 3ने डिव्हिजिबल नाही आहे. आणि आपली कसोटी काय आहे, 2 आणि 3, 2 आणि 3ने दोघांनीही जायलाच पाहिजे तर 6ने जाते. एक जरी जात नसेल तर तो 6ने जाणार नाही. देन दिस if the number is divisible by both only, then only 6, that number is divisible by 6. If any one of the 2 and 3 not divisible, then that number is not divisible by 6 also. ओके, पुढच्या क्वेश्चनमध्ये बघूया 786. लास्ट डिजिट काय, 6 आहे, 2ने डिव्हिजिबल आहे. 3ची कसोटी काय, ह्या सगळ्यांची ॲडिशन 3 + 8 + 6 ह्यांची ॲडिशन किती येते, 21. 21ला 3ने पॉसिबल आहे का, येस सर, डिव्हिजन पॉसिबल आहे. काटाकाटी केली तरी होणार आहे. ओके, 3नं 6ला डिवाइड होऊ शकतं. राहिले काय, 7 आणि 8 या दोघांची ॲडिशन येईल 15. 15 इज डिव्हिजिबल बाय 3, सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. या केसमध्ये आता 2ने पण डिवाइड होते आणि 3ने पण डिवाइड होते, सो 786 ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. ओके, हे लक्षात आलं. एक जरी नसेल तरी करता येणार नाही. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या, क्लिअर आहे. इथं खाली नोट लिहिली बघा, नोट बघा. 3ने निशेष भाग जाणारी संख्या सम असेल तर तिला 6ने निशेष भाग जातो. ओके, काय म्हटलंय, 3ने निशेष भाग जाणारी संख्या सम असेल तर तिला 6ने जातो. ऑब्वियस आहे, का बरं, कारण 3ने जर मी 2ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 6 येतं. चला 6 सोडून द्या, 3ला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं माझं, E1 येणार आहे. आपण पहिला जो टॉपिक होता त्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं, इफ अँड ऑड नंबर इज मल्टिप्लाय बाय इव्हन नंबर, द आन्सर इज ऑलवेज E1 नंबर. ठीक आहे, किंवा ऑडला मी डायरेक्टली असं म्हणू शकतो 2 हा E1 आहे, सो आन्सर माझं E1च येणार आहे. ओके, मग 3 असू द्या किंवा 3च्या मल्टिपलमध्ये 9 असू द्या, जर मी त्याला 2ने डिवाइड केलं 6 येणार आहे, 9ने डिवाइड केलं 18 येणार आहेत, आणि हे जे नंबर्स आहेत हे E1 आहेत, याला 6ने डिवाइड होणार म्हणजे होणार. या टाईपमध्ये इंग्लिशमध्ये खाली लिहिलेलं आहे, इफ अँड इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. ओके, इथं लॉजिक काय, ऑड इंटू इवन केलं तर आन्सर काय येतं, E1 येतं. 3ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर E1 येतं.
ओके, इवन असल्यामुळे त्याला 6 नंबर डिव्हिजिबल होणार आहे. ओके, जस्ट एका ठिकाणी नोट दिसली होती म्हणून लिहून टाकली. पुढं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढे दोन टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बघूया आणि थांबूया, कारण पुढं आपल्याला 11 बघायची आहे, 7 आणि 13ची बघायची आहेत. याला थोडा वेळ लागणार आहे. सो आपण एवढ्या 2 घेऊन सोप्या आपण इथं थांबवणार आहोत आजचे दिवस. ओके, या व्हिडिओमध्ये 5साठीची काय टेस्ट, लास्ट डिजिट मस्ट बी 0 or 5. आणि 10साठी आहे लास्ट डिजिट मस्ट बी 0 ओनली. ओके, जर एखाद्या नंबरला 5ने डिवाईड व्हायचं असेल तर लास्ट डिजिट पाहिजे 0 किंवा 5. आणि जर एखाद्या नंबरला 10ने डिवाईड व्हायचं असेल तर लास्ट डिजिट, फक्त लास्ट डिजिट आहे बरं का, तो काय पाहिजे 0 पाहिजे. कुठलाही नंबर येऊ द्या. ओके, म्हणजे 5चा जरी तुम्ही टेबल बघितला, 5चा टेबल बघितला, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 असं करत गेलात, लास्ट डिजिट बघा, याचा लास्ट डिजिट बघा, एक तर 0 आहे किंवा 5 आहे. आणि हीच आपली काय कंडिशन आहे. तसंच 10चा पण टेबल बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 17 असं करत गेलो, लास्ट डिजिट बघा सगळे 0 आहेत. आणि हीच आपली टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीची कंडिशन आहे. ठीक आहे, लक्षात राहील. ओके, तर या सगळ्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याच्या पुढच्या 11ची बघणार आहोत, 7 आणि 13ची बघणार आहोत, आणि बाकीच्या अजून काही 12-15 ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात असे काही आपण बघणार आहोत. त्यांचं काय लॉजिक आहे ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. सो हा व्हिडिओ मी आता इथं थांबवत आहे. व्हिडिओ जर आवडला असल्यास जाता जाता एक व्हिडिओ लाईक करा. ओके, फक्त एक तुम्हाला थम्सअप बटन प्रेस करायचं आहे, काही मेहनत लागत नाही त्याच्यामध्ये जास्त. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असताल, शिकवणं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून असे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. आपण पूर्ण स्कॉलरशिपचा अभ्यास आपण इथं शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पूर्ण 200% आपण इथं घेणार आहोत. क्वेश्चन्स पण घेणार आहोत. ओके, मागे भरपूर सारे व्हिडिओ झालेले आहेत, ते जाऊन बघा जर कोणी नवीन असतील त्यांनी. ठीक आहे, काही तुमच्या कॉमेंट्स असतील, सजेशन्स असतील, नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. त्याच्यावरती नक्की तुमचा विचार केला जाईल आणि त्यानुसार सुधारणा केली जाईल. ठीक आहे, जर कोणी तुमच्या ओळखीमध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सजेस्ट करा, किंवा हे चॅनल तुम्ही नक्की सजेस्ट करा, शेअर करा. ठीक आहे, तर आज इथे आपण थांबूया, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या विद्यार्थी मित्रांना जय हिंद, जय महाराष्ट्र.